बातमी नाशिकमधून पेट्रोल वाहून नेणाऱ्या पाईपला छिद्र पाडून त्यातून पेट्रोलची चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केलंय। मनमाड परिसरामध्ये पेट्रोलियम कंपनीपासून काही किलोमीटर अंतरावर आरोपींनी हा चोरीचा उद्योग सुरू केला होता, पण यामागे मोठ्या घातपाताचं षडयंत्र तर नव्हतं ना, याचा शोध आता पोलीस घेत आहेत। पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोलवर भर दिवसा दरोडा। पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनला छिद्र पाडून पेट्रोलची लूट। पेट्रोल चोरणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश। हजारो लिटर पेट्रोलची दिवसा ढवळ्यात चोरी करणाऱ्या एका टोळीला गजाआड करण्यात यश मिळालंय। त्यांचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। नाशिक जिल्ह्याच्या मनमाडमध्ये पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वात मोठा रिझर्व्ह डेपो आहे। या डेपोमध्ये मुंबईहून पाईपद्वारे पेट्रोल आणलं जातं, पण ही टोळी त्या पेट्रोलच्या पाईपला छिद्र पाडून त्यातून पेट्रोलची चोरी करत होती। पेट्रोलियम कंपनीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात हा उद्योग या टोळीनं सुरू केला होता। या पाईपलाईनमधून अतिशय उच्च दाबाची पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक केली जाते। त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम अतिशय भयानक आहेत। याची कल्पना आपल्या सर्वांना असल्यामुळे याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या टीम आम्ही स्थापन केल्या आणि ज्यांनी कुणी हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू हा त्या ठिकाणी नव्हता। काही इन्फॉर्मेशनच्या आधारे आणि काही तांत्रिक पुराव्याच्या आधारे याच्यामध्ये आम्ही 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। पण या ठिकाणी आग लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकली असती, त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना, या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत। त्यांनी त्या पाईपला क्लिपिंग केलं होतं। क्लॅपिंग करून त्या क्लिपिंगमधून साधारणतः एका तासाला 4 लिटर पेट्रोल किंवा डिझेल ही चोरी करायची क्षमता त्या वॉलमध्ये होती, परंतु ती क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा त्यांनी सोयी करून ठेवलेली होती। म्हणजे ट्रायल आणि एरर बेसवर त्यांनी सध्या हे प्रकार केला होता। भविष्यात याचा मोठा प्रकार सुरू होण्याची शक्यता होती। खरं तर एका शेतकऱ्यामुळे या टोळीचा पर्दाफाश झालाय। आपल्या विहिरीतील पाण्यात पेट्रोलचा तवंग येत असल्याची माहिती त्या शेतकऱ्यानं पोलिसांना दिली होती। त्या माहितीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।